कवठे महांकाळमध्ये गांजा तस्करी प्रकरणी दोघांना अटक, 3.2 लाखाचा मुद्देमाल जप्त। स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने अंमली पदार्थ तस्करी विरोधात धडक कारवाई करत गांजा विक्रीसाठी आलेल्या दोघा संशयितांना अटक केली असून त्यांच्या ताब्यातून 3,02,150 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे। या प्रकरणी इम्रान उस्मान सणदे वय 32 राहणार झुलेवाडी रोड कारखान्याजवळ विजयनगर कवठे महांकाळ आणि समीर इब्राहिम नकाशे वय 32 राहणार 8वी गल्ली राजीव गांधी नगर माळवाडी जयसिंगपूर जिल्हा कोल्हापूर यांना अटक करण्यात आली आहे। जिल्हा पोलीस अधीक्षक संदीप घुगे यांनी जिल्ह्यात अंमली पदार्थाची तस्करी, विक्री व वितरण करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याचे आदेश दिले होते। त्यानुसार स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक संजीव झाडे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक सिकंदर वर्धन, पोलीस उपनिरीक्षक महादेव पवार व त्यांच्या पथकाने कारवाई केली। 4 फेब्रुवारी 2026 रोजी मिळालेल्या गुप्त माहितीनुसार कवठे महांकाळ थबडेवाडी रोडवरील स्मशानभूमीजवळ सापळा रचण्यात आला। बुलेट मोटरसायकलवरून आलेल्या इम्रान सणदे याची झडती घेतली असता त्याच्या बॅगेत 2 किलो 882 ग्रॅम तयार गांजा आढळून आला। चौकशीत हा गांजा जयसिंगपूर येथील समीर नकाशे याच्याकडून विक्रीसाठी आणल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी अंकली फाटा परिसरातून नकाशे याला ताब्यात घेतले। या कारवाईत 72,150 रुपयांचा गांजा व 2.30 लाख रुपये किमतीचे रॉयल एनफील्ड बुलेट मोटरसायकल असा एकूण 3,02,150 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला। दोन्ही आरोपी जप्त मुद्देमाल पुढील तपासासाठी कवठे महांकाळ पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आला असून पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक रवींद्र भापकर करत आहेत।